नमस्कार मित्रांनो, आपण जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींच्या देऊळवाड्यामध्ये आत येतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला आपल्याला विनामंडपाच्या भिंतीवरती पाषाणामध्ये अतिशय सुंदर, अतिशय भव्य असे मारुतीराय दर्शन देतात. या मारुतीरायांच्या पायाखाली राक्षस आहे आणि एक हात भक्तांना अभय देत आहे. या मारुतीरायांच्या अगदी समोर आपल्याला दास मारुतींचं दर्शन घडतं. माऊलींकडे मुख असलेले हे दास मारुती अतिशय सुंदर आहेत. प्रदक्षिणा करणारा प्रत्येक व्यक्ती या मारुतीरायांचं रोज नित्य दर्शन घेतो. दोन्हीही हात जोडून उभे असलेले हे मारुतीराय अतिशय सुंदर रूपात आपल्याला दर्शन देतात. त्यानंतर आपण जेव्हा प्रदक्षिणा सुरुवात करतो तेव्हा आपण येतो हैबतराव बाबांच्या ओवरीमध्ये, जिथे हैबतराव बाबा स्वतः निवास करत असत. या ओवरीमध्ये दक्षिणाभिमुख असलेले अतिशय सुंदर, अतिशय विलोभनीय आणि अतिशय ज्वलंत असे मारुतीराय आपल्याला दर्शन देतात. त्यांचं आपल्याला दर्शन घडतं. प्रत्येक व्यक्ती जेव्हा हैबतराव बाबांच्या ओवरीत शिरतो तर अगदी समोरच्या भिंतीवरती कोपऱ्यामध्ये आपल्याला या मारुतीरायांचं अतिशय सुंदर असं दर्शन घडतं. जे व्यक्ती नित्य माऊलींच्या दर्शनाला येतात ते व्यक्ती हैबतराव बाबांचं दर्शन घेऊन पुढे जातात. त्यांना हा मारुती माहीत आहेच. त्यानंतर आपण येतो नाथपाराच्या बाजूला असलेल्या भोजलिंग काकांच्या समाधी मंदिरामध्ये. भोजलिंग काका म्हणजे ज्यांनी ज्ञानेश्वर माऊली आदी चारही भावंडांचा लहानपणी सांभाळ केला होता, ते भोजलिंग काका यांच्या समाधीला लागूनच या छोट्याशा सुंदर अशा मारुतीरायांची स्थापना झाली आहे. या मारुतीरायांचं दर्शनही आपण करू शकतो. आपल्याला हे दर्शन घडतं. पुढे आपण जेव्हा प्रदक्षिणा करत मुक्ताई मंडपामध्ये येतो तर मुक्ताईंचं दर्शन करून जेव्हा आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या या सुंदर म्युरलकडे वळतो तर या म्युरलच्या खालीच आपल्याला एक मारुती दर्शन देतात. हे अतिशय सुंदर मारुती आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या अभिषेकाचं जे तीर्थ आहे, जे ज्या गोमुखातनं येतं त्या गोमुखाला लागूनच हे सुंदर मारुती स्थापन झाले आहेत. तर प्रत्येक व्यक्ती जेव्हा या म्युरलचं दर्शन घेतो, गोमुखाचं दर्शन घेतो, तेव्हा हे मारुती हे आपल्याला अनायसे बघायला मिळतात. त्यांचं आपल्याला दर्शन घडतं. आपणही जेव्हा कधी या म्युरल पुढे याल तेव्हा या मारुतीचं दर्शन घ्यायला विसरू नका. त्यानंतर जेव्हा आपण सिद्धेश्वराचं दर्शन घेतो, भगवान सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन बाहेर येतो तर आपल्याला पुढे हा पिंपळ वृक्ष, त्याचा पार बघायला मिळतो. तर या पारावरतीच ओवरीमध्ये अतिशय सुंदर दक्षिणाभिमुख असे मारुतीराय बघायला मिळतात. ते मारुती आपल्याला दर्शन देतात. प्रदक्षिणा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या मारुतीरायांचं सहज दर्शन घडतं. आणि हा पिंपळाचा पार, हा पिंपळ, त्यावरती असलेले हे जे मारुतीराय आहेत तर हे देवता अतिशय जुने आहेत. हा पिंपळ वृक्ष अतिशय जुना आहे. अशा प्रकारचे 4 पिंपळ मंदिरामध्ये पूर्वीपासून होते. त्यानंतर आपण येतो माऊलींच्या पंखा मंडपाच्या पश्चिम दरवाजामध्ये. गाभाऱ्याच्या बाहेर जो पश्चिम दरवाजा जातो तर त्या पश्चिम दरवाजाच्या बाहेर जेव्हा आपण येतो तेव्हा तिथे आपल्याला सुंदर असे मारुतीराय आणि गणपती बाप्पा एकाच ठिकाणी स्थापन झालेले बघायला मिळतात. दक्षिणाभिमुख असलेले हे मारुतीराय एका अखंड बीमवरती स्थापन झालेले आहेत. मारुतीराय आणि गणपती बाप्पा एकाच ठिकाणी स्थापन झालेले आपल्याला फक्त आळंदीतच बघायला मिळतात. इंद्रायणीच्या घाटावर जिथे शनी मारुती मंदिर आहे त्या मारुतीरायांच्या बाजूलाही अशाच प्रकारे आपल्याला गणपती बाप्पा बघायला मिळतात. आणि मग आपण येतो आपल्या प्रिय अजान बागेजवळ. अजान बागेजवळील हे तटाचे मारुती प्रत्येकाला अतिशय सुपरिचित आहेत, प्रत्येकांचे प्रिय आहेत. हे मारुती पश्चिमाभिमुख आहेत, अतिशय ज्वलंत आहेत. प्रत्येक व्यक्ती या तटाच्या मारुतीचं दर्शन घेतोच घेतो आणि या ठिकाणीही मंदिरातला मुख्य जन्मोत्सव साजरा केला जातो. नंतर आपण येतो सुवर्ण पिंपळाकडे. सुवर्ण पिंपळ हा प्राचीन आहे, आपल्याला माहीतच आहे. या सुवर्ण पिंपळाच्या खाली आपल्याला हे मारुतीराय दर्शन देतात. त्यांचं आपल्याला दर्शन घडतं. ही देवता अतिशय प्राचीन आहे असं सांगितलं जातं. आणि मग आपण येतो कारंजा मंडपामध्ये. कारंजा मंडपामध्ये आपल्याला मारुतीरायांचं एक शिल्प कोरलेलं दिसतं. हे शिल्प रामपंचायतनामध्ये कोरलेलं आपल्याला दिसतं. हे मारुतीरायही अतिशय जुने आहेत. अशाच प्रकारे एक मारुतीराय गरुड खांबावरती होते आणि दुसरे नाथपारावरती होते. काळाच्या ओघामध्ये ते आता आपल्याला बघायला मिळत नाहीत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. नमस्कार.